अजित पवारांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महत्त्वाचा निर्णय घेतलाय। निवडणुकीत विजय मिळाला तरी कोणताही आनंदोत्सव न करण्याचे आदेश देण्यात आले। विजय मिरवणुका, रोड शो, फटाके फोडणे आणि रंग उधळण्यावर, गुलाल उधळण्यावर बंदी घालण्यात आली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन केले। बारामतीमध्ये आज अजित पवार यांचा 13व्याचा विधी पार पडणार आहे। अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी हा विधी पार पडेल। सकाळी 10च्या सुमारास संपूर्ण पवार कुटुंब काटेवाडीत दाखल होणार आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सगळे प्रमुख सदस्य आज बारामतीत उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। पवार कुटुंबाच्या उपस्थितीमुळे हा विधी भावनिक तसंच राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातोय। विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वीची बोर्ड परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे। 18 मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत। विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालकही परीक्षेसाठी पूर्णतः सज्ज आहेत। राज्यात 12वीच्या परीक्षा सुरू होत असतानाच संवेदनशील कॉपी केंद्रांवरती बंदी घालून नवीन केंद्र देण्यात आली आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। अनेक भागात रस्त्याची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे या कारणांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती पोहोचायला उशीर होत असेल तर संबंधित जिल्हा प्रशासनाला अतिरिक्त वेळ देण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण राज्यामध्ये बोर्डाची परीक्षा अत्यंत गंभीरतेने घेतल्या जाणार आहे। राज्यामध्ये संपूर्ण तयारी याची करण्यात आलेली आहे। जे आधी कॉपी केंद्र म्हणून ओळखल्या जात होते त्यांच्यावर बंदी देखील घालण्यात आलेली आहे। नवीन केंद्र त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि पूर्ण अशी तयारी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे, त्यामुळे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहे की परीक्षा केंद्रावर पोहोचू दिलं जात नाही। तर यासाठी त्यांना एक वेळ मिळेल का जर का केंद्रावर थोडं उशीर आले तर? त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला तशा पद्धतीच्या सूचना देऊन तशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। म्हाडाच्या पुणे क्षेत्र विकास मंडळातर्फे म्हाडाच्या 4186 घरांसाठी उद्या सोडत निघणार आहे। पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पातील 4186 घरांसाठी ही सोडत निघणार आहे। पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते उद्या दुपारी 12 वाजता संगणकीय सोडत निघणार आहे। जेईईच्या दुसऱ्या सत्रातले अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। 25 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज भरता येणार आहे। आयआयटी, एनआयटी आणि अन्य महत्त्वाच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात बीई, बीटेकच्या प्रवेशासाठी जेईईची परीक्षा महत्त्वाची असते। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील उमरी इथं जनावरांच्या गोठ्याला आग लागून कृषी उपयोगी साहित्य जळून खाक झालंय। या आगीमध्ये गोठ्यातील जनावरांचा चारा, कृषी उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।